नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि न्याय मिळवून देणारा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सारंग आणि सावलीच्यामध्ये पुन्हा एकदा अस्मीने एंट्री करून जगन्नाथच्या तावडीतून निसटून मेहेंदळ्यांच्या घरी आलेल्या आता अस्मीने मी माझ्या प्रेमासाठी इथपर्यंत आले, सारंगचे माझ्यावरती प्रेम आहे असे जीवाच्या आकंताने सगळ्यांना पटवून देत त्याच वेळेस आता तिलोत्तमाने जेव्हा आता सावलीला बाहेर काढलेलं असतं तेव्हा आता एक भयानक सत्य सांगून सारंगने आता सावलीला न्याय दिलेला असतो. मी सत्याच्या बाजूने आहे आणि खऱ्याच्या बाजूने आहे हे आता सारंग जेव्हा आता तिलोत्तमाला सांगतो आणि सावलीला पुन्हा आतमध्ये आणतो त्याच वेळेस आता जोपर्यंत सावली या घरात राहील तोपर्यंत अस्मी देखील याच घरात राहील हा निर्णय जेव्हा आता तिलोत्तमा घेते तेव्हा आता तिलोत्तमाने हा निर्णय घेतलेला बघून इकडे जगन्नाथ आणि देवाने केलेल्या प्राणप्रमाणे सावलीसाठी देव बनवून देवा आता कसा अस्मीच्या नवऱ्याला घेऊन येतो. अस्मीच्या नवऱ्याला घेऊन तिलोत्तमासमोर भयानक सत्याचा बॉम्ब फोडत आता अस्मीच्या नवऱ्यासोबत अस्मीचा हात धरून अस्मीला आता सारंगला बाय बाय करायला लावून देवा कसा घराबाहेर हाकलतो. तिलोत्तमाच्या मुसक्या आवळून तिलोत्तमाचे थोबाड बंद करत जेव्हा आता अस्मीचा नवरा अस्मीला घेऊन जाऊ लागतो त्याच वेळेस आता तिलोत्तमाचा चेहरा बघण्यासारखा कसा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता हळूहळू सारंग हा सावलीच्या प्रेमात पडू लागलेला असतो. घरामध्ये पूजा असताना सारंगने सावलीसोबत आता पूजा केलेली असते. एवढेच नाही तर पुन्हा सारंगने स्वतःच्या हाताने आता सावलीला मंगळसूत्र देखील घातलेले असते. पण त्याच वेळेस आता अस्मी ही जगन्नाथच्या तावडीतून सुटून मेहेंदळ्यांच्या घरी आलेली असते आणि मेहेंदळ्यांच्या घरी येऊन सावलीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून दूर फेकून देत आता अस्मीने एंट्री केलेली असते. आणि त्याच वेळेस आता अस्मीला बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. मला जगन्नाथने या मुलीने किडनॅप करून ठेवलं होतं असे खोटारडे आता सत्य अस्मीने सगळ्यांना सांगितलेले असते. पण माझं सारंगवरती प्रेम होतं, मी सारंगच्या प्रेमात पडले आणि सारंगच्या प्रेमाने मला इथपर्यंत खेचून आणले. जेव्हा मला कोंडून किडनॅप करून ठेवलं होतं त्याच वेळेससुद्धा मी फक्त माझ्या डोळ्यासमोर सारंग होता, सारंग. तर आता अस्मी ही लग्नातून पळून गेली आणि अस्मीने लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट केले होते हे सत्य आता मात्र राज आणि तिलोत्तमाला समजलेलं असतं खरं. पण अस्मी म्हणते की माझा नाविलाज होता माझ्यासमोर, त्यावेळेस तशी परिस्थिती होती, जगन्नाथने माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं होतं. पण जेव्हा मी सारंगला बघितले ना त्यानंतर मी खरोखर सारंगच्या प्रेमात पडले, माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या प्रेमाला न्याय द्या असे हात जोडून अस्मी आता तिलोत्तमा चंद्रकांत सगळ्यांना विनवण्या करत असते. इकडे आता त्याच वेळेस तिलोत्तमाला काहीही करून सावलीला घरातून काढायचं असल्यामुळे तिलोत्तमा आता अस्मीची बाजू घेते आणि सावलीला घरातून बाहेर हाकलून देत अस्मीला आता अस्मीची बाजू घेऊन तिलोत्तमा बोलत असते. पण आता जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत मी माझं कर्तव्य करत राहणार आणि सावलीसुद्धा याच घरात राहणार असे सारंगने आता तिलोत्तमाला सांगितलेले असते. आणि प्रेमाने सारंग आता सावलीला आतमध्ये घेऊन आलेला असतो. पण आता सावली ही आतमध्ये येताच तिलोत्तमाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. सारंग म्हणतो, हे बघ आई, आपण आतापर्यंत सावलीला या घरात तिची अधिकारही तिला दिला नाही आणि तिची जागाही देऊ शकलो नाही. सत्य काय आहे हे आत्तापर्यंत मला माहीत नाही आणि आत्तापर्यंत मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत आलो होतो. खोट्या प्रेमाने मला खूप त्रास दिलाय आई, पण आता मी हे सगळं सहन करणार नाही आणि अजून आपल्यासमोर खरं सत्य आलेलं नाही. अस्मी या संकटातून
बाहेर आली आणि सुखरूप घरी आली, यामुळे मला आनंदच होत आहे. पण अजूनही जोपर्यंत सत्य येत नाही तोपर्यंत सावली ही याच घरात राहील आणि मी सुद्धा सावलीसाठी माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करीतच राहील, असे सारंगने आता तिलोत्तमाला सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता लगेच तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, मग सारंग अजून तुझ्यासमोर सत्य आलेलं नाही आहे ना. जोपर्यंत ही मुलगी या घरात राहील आणि तुझ्यासमोर जोपर्यंत सत्य येत नाही तोपर्यंत अस्मीसुद्धा याच घरात राहील. ते ऐकून आता चंद्रकांत सारंगला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता मात्र अस्मीला खूप आनंद झालेला असतो. आणि आता सारंग म्हणतो, आई तू काय बोलतेस? तर तिलोत्तमा म्हणते की विषय संपला सारंग, आता मला काही एक ऐकायचं नाही. आणि तिलोत्तमा तेथून निघून जाते. तर आता इकडे सारंगचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. आणि आता इकडे पटकन सावली ही अस्मीने तोडलेले ते मंगळसूत्र आता खाली त्यातील मणी पडलेले असतात आणि ते मंगळसूत्र हातात धरून आता सावली ते मणी आपल्या हाताने वेचू लागते. तेवढ्यात आता तिथे फक्त अस्मी असते. पटकन आता ते बघून अस्मी ही रागाने सावली शेजारी बसते. सावलीने आता हाताच्या ओंजाळीत तेवढे मंगळसूत्राचे मणी गोळा केले होते, त्या सावलीच्या हाताला पुन्हा आता थाप मारून अस्मी ते सगळे मणी पुन्हा हवेत भिरकवते. पुन्हा आता सावली एक एक मणी गोळा करून हातात ठेवत असते. पुन्हा अस्मी तसंच करते. ते बघून आता मात्र सावलीला राग येतो आणि सावली सनकन अस्मीच्या कानाखाली मारते. अस्मी म्हणते, हे बघ, मी माझा तू अपमान केला तरी चालेल, पण माझ्या मंगळसूत्राचा जर तू अपमान केला तर मी तो कदापि सहन करणार नाही. अस्मीने आता ते ऐकताच गालाला हात लावलेला असतो. अस्मीला मोठा धक्का बसलेला असतो. सावली म्हणते की अजून जर तू माझ्या वाटेला गेलीस तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही. आत्तापर्यंत मी गप्प होते. अस्मी आता सावलीला चांगलीच घाबरलेली असते आणि अस्मीने गालाला हात लावलेला असतो. आणि सारंगवरचे प्रेम दाखवून अस्मीला आता सावलीने चांगलीच अद्दल घडवलेली असते. इकडे आता जगन्नाथला मात्र सगळा सिनेमा समजलेला असतो. अस्मी ही मेंढड्यांच्या घरी आली. सावलीला तिलोत्तमाने बाहेर हाकलवले. सारंगने पुन्हा सावलीला आतमध्ये घेतले. सारंगने सावलीची बाजू घेतली, पण ती लबाड तिलोत्तमा तिने त्या अस्मीला जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत इथेच राहणार असल्याचे सांगितल्याचे आता जगन्नाथला समजलेले असते. जगन्नाथ आता यातून त्या घरातून अस्मीला बाहेर काढण्यासाठी काय करावं याचा विचार करू लागतो. पटकन आता जगन्नाथ हा देवाला फोन करून बोलावतो आणि घडलेली सगळी हकीकत आता जगन्नाथने देवाला सांगितलेली असते. देवा म्हणतो, अच्छा, म्हणजे मला जी मुलगी शोधायला लावली होती ती मुलगी ऑलरेडी मेंढड्यांच्या घरी पोचली तर जगन्नाथ म्हणतो हो. पण जगन्नाथ म्हणतो की आता देवा, तुला आता मोठं काम करायचंय. काहीही करून त्या पोरीला मेंढड्यांच्या घरातून बाहेर काढायचंय. ती विषारी नागिन बनून तिलोत्तमा आता त्या अस्मीला आपल्या जवळ घेऊन बसली. जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत ती अस्मीला सुद्धा तिथेच ठेवणार आहे म्हणते. देवा ते ऐकून म्हणतो की मानलेले फादर, तुम्ही काही काळजी करूच नका. बघा आता मी त्या अस्मीला कसे तिचे तोंड पकडून त्या घरातून बाहेर काढतो ते. आणि लगेच आता देवाने मोठा प्लान केलेला असतो. आणि ज्या गुंडाने आता सारंगला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या गुंडाने आता सावलीची छेडखानी केली होती तोच गुंड आता अस्मीचा नवरा बनून मेंढड्यांच्या घरी येईल आणि अस्मीचा हात धरून तिलोत्तमाची बोलती बंद करून अस्मीला तिथून घेऊन जाईल. हा या देवाचा शब्द आहे फादर, असे आता देवाने जगन्नाथला सांगितलेले असते. आणि ताबडतोब आता त्या गुंडाला घेऊन त्याला सगळी हकीकत सगळा प्लान समजून सांगून आता देवाने मेंढड्यांच्या घरी आणलेले असते. आणि त्याला तिथे बघताच इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता सगळेजण तिथे असतात. तर तेवढ्यात आता तो गुंड अस्मीकडे बघतो आणि म्हणतो की अस्मी, अगं माझे बायको, कुठे होतीस तू इतक्या दिवस? किती दिवस मी तुला शोधत होतो. अगं मी कोंबड्या विकू थकलो. मला काहीच कळत नव्हतं. पैसे नव्हते माझ्याकडे. घरच्या सगळ्या मी कोंबड्या विकल्या आणि
तुला शोधण्यासाठी सगळे पैसे खर्च केले माहिती आहे का? आणि तू इथे आलीस, कधी आलीस आणि कुठे होतीस इतक्या दिवस? त्या गुंडाचे ते बोलणे ऐकून आता तिलोत्तमाच्या तोंडाला तर आता लगामच बसलेला असतो. तिलोत्तमाची बोलती बंद झालेली असते. सगळेजण हे काय चाललंय असे विचारत असतात. तेवढ्यात आता देवा पुढे येत म्हणतो की 1 मिनिट, एक्सक्यूज मी सांगतो तुम्हाला. अस्मीचा पहिला नवरा तिला न्यायला आलाय. अस्मीचा भूतकाळ तुम्हाला काही माहिती आहे का? आणि अस्मी इथे कशी आली आणि इथे कशी राहते? तिचा नवरा इथे तिला न्यायला आलाय. तिलोत्तमा मॅडम असं काय करताय? अस्मी आणि तुमचे अजून काहीही नाते नाही, तुम्ही तिला इथे का ठेवलंय? अहो, नवऱ्याच्या हक्काने तिचा नवरा तिला न्यायला आलाय आणि तुम्ही तिला वाट लावणार नाही का? तिलोत्तमाची बोलतीच आता बंद झालेली असते. तर तेवढ्यात ती ऐकून अस्मी रडतच म्हणते की हे खोटं आहे, कोण आहेस तू? मी तुला अजिबात ओळखत नाही. तेव्हा आता देवा म्हणतो की काय बोलताय तुम्ही? अहो, पुराव्यासकट या तुमच्या नवऱ्याला घेऊन आलोय मी. तुमच्या नवऱ्याचा आणि तुमचा जिता जागता पुरावा दाखवू काय? तिलोत्तमा मॅडम हे बघा. आणि मोबाईलमध्ये आता त्या गुंडाने आता अस्मीला कशी अंगठी घातली होती हे आता लग्नामध्ये असलेला एक फोटो आता देवाने बरोबर ॲडजस्टमेंट करून आता तो घेऊन आलेला असतो. आणि तो फेक फोटो आता देवा हा तिलोत्तमा आणि अस्मीला दाखवतो. अस्मी रडतच म्हणते नाही हे सगळं खोटं आहे. तर आता अस्मीचा नवरा म्हणतो की खोटं आहे? एक कानाखाली लावली तर समजेल का? चल असे म्हणत आता अस्मीचा नवरा म्हणजे तो गुंड अस्मीचा हात धरतो आणि रागाने आता तो गुंड अस्मीला तेथून घेऊन जाऊ लागतो. नवरा घेऊन चालला म्हणून आता तिलोत्तमाला काहीच बोलता येत नसतं. आणि आता हातवारी करून अस्मी सारंगला मला वाचवा, मला थांबवा असे म्हणत असते. सारंग आता अस्मीला बाय बाय करतो आणि म्हणतो की बाय बाय आणि आता सुखाने संसार कर असे म्हणत आता सारंग खूप खुश झालेला असतो. आणि सारंगच्या मनात जे होतं तेच घडलेलं असतं. आणि देवाने आता मेंदळ्यांच्या घरातील सावलीचा रस्ता मोकळा करून अस्मीला बाहेर काढलेलं असतं. आणि देवाने सगळ्यात मोठी हुशारी दाखवलेली असते. आणि देवा हा सावलीसाठी धावून आलेला असतो. तर कसा वाटला देवा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावल्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.